खाऊन घ्यायचं ना का? असू देव बाबा, आजपर्यंत हेच होत आलं ना रोज. तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो आणि मग तुम्ही ड्युटी संपवून कधीतरी मध्यरात्री वगैरे यायचात आणि तेव्हा केक खायचात. काही गोडधोड केलं घरात तरी तेच, फक्त आमचे व्हिडिओ बघूनच समाधान मानायचं. पोलिसांना युनिफॉर्म बरोबर घड्याळ नाही ना देत, आणि दिलं ना तरी ते बघायला वेळ मिळत नाही. माहिती आहे मला, म्हणूनच भरवते ना. माझ्यामुळे वितळून गेले ना. हो ना, पण आता काय करणार. पण तुम्हीच म्हणता ना की आपल्या ताटात जे येईल ते माणसाने गोड मानून घ्यावं. तसं ज्या माणसांना वेळ नसतो ना, त्यांनी हे असं वितळलेलं आईस्क्रीम थंड मानून घ्यावं. माऊ, तू घे ना, मी एकटाच खाऊ का? खा. माऊ, तू छोटी असताना ना, तुला ना भरवलेलं आठवत नाही मला. वेळ कुठं होता ना, तर ती भरवायची इच्छा ना आत्ता पूर्ण झाली. या बाबतीत देव ऐकतो हा तुमच्या मनातलं. तुमच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करणार. मी मनातल्या मनात देवाला काय मागतो माहिती आहे? काय? माझ्या पोरांवर कधीही खोटं बोलण्याची वेळ येऊ देऊ नको. बाबा, मला माहित आहे माऊ, तू कधीही असं बोलणार नाहीस. का असं वाटतंय तुम्हाला अचानक? काळजी वाटते. तू खोट्याच्या वाटेला जाणार नाहीस, पण काय ना, खोटं तुझा पत्ता शोधत यायला नको तुझ्या. बाबा, माझं नाव काय आहे? कस्तुरी हनुमंत लोखंडे. वजन आहे नावात. हे बघा, मी तर कधी खोटं बोलणारच नाही, आणि माझं नाव ऐकून खोटं कधी माझ्या वाट्याला येणारच नाही. सो डोंट वरी. चला करा. ठीक आहे. किती जागा राहणार आहेस? काय झालं? अगं मम्मी जागी होईल ना, हळू बोल. ती कसली जागे होते? ती दुसऱ्यांची झोप उडवेल. आजी, दिवसभर तू नाही, मी घरात असते, आणि इथं काय काय घडतं ना ते तुला नाही माहिती. आणि किती किती घडून गेलंय सौरभ. मला सांग ना आजी, काय झालंय? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? 100% विश्वास आहे आजी, पण तू नीट आठवून मला सांग. मग चल. ठे. काय झालं? नको नको, मी पण इथेच थांबते. अरे माणूस झोपेमध्ये वेगळा असतो, जागेपणी वेगळा असतो. जागेपणी तो काय पण छक्केपंजी खेळू शकतो, पण तसं झोपेत नाही. झोपेत तो जे बरवळतो ना, ते खरं असतं सगळं. हो आजी, कारण झोपेत माणसाचा सबकॉन्शियस ब्रेन ऍक्टिव्ह असतो. अरे हिला तर झोपेत बडबडायची सवय, म्हणून तर सगळं खरं कळेल. पण मम्मी तशी नाहीये आजी. तिने खूप भोगलं या घरासाठी. अरे वाईट तर मला ह्याचं वाटतंय, तुला काय माहित नाही आणि मला काय आठवत नाही. म्हणजे भीती वाटते सौरभ, डागावू नको. बघितलंस, तुला वाटते तसं नाही आजी, आणि माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. पण आता जे आहे तुझ्या समोर ते आहे. सोडून नको मला. आजी, तू शांतपणे खोलीत जाऊन झोप. नको. मम्मी, मी
कुठेही नाही जाणार आहे. झोप. मिळाली पर्स? हो सर. थँक्स आणि सॉरी. सॉरी? सॉरी कशाला? तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. तुम्हाला घरी जायला उशीर झाला असेल ना? अजिबात नाही, पण आज मनापासून हसलो. सर तुम्ही? हाय हाय. पण तुम्ही काय करता इकडे आत्ता? अगं भेटायला आलोय तुला. आत्ता? अहो पण वाजलेत किती? माऊ कोण आहे ग? ते उंदीर आहे बाबा. अगं मग हाकलून दे त्याला. हो हो हो. मी उंदीर आहे? अहो सर तुम्ही जा ना प्लीज. ऐक ना, तुमच्याकडे घरात पहिल्यांदा आलेल्या माणसाला असं वागवतात का? मला आत नाही बोलू ना. आत? अहो सर असं काय करताय? वाजलेत किती? 3:30 तर वाजलेत. अहो तुम्ही बरे आहात ना? असं काय करताय? तुला कंटाळा नाही आला चॅटिंग करून? आलाय कंटाळा, पण सर तुम्ही जा ना प्लीज. आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. माऊ हा. उंदरावर गप्पा मारते काय? नाही बाबा नाही. माऊ हा हा बाबा. अहो काय माऊ अजून उठले नाही? हाव झोपू दे तिला. तुझ्या कुठे आला? सकाळी सकाळी ते मॉर्निंग वॉकला जातो. काय ते डाएट फिएट आहे ना, ते सुरू केले तर. बरं आंघोळीला पाणी काढ. हो हो. माऊ 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 उठ उरक लवकर. जायचं नाही का? हा बरोबर बरोबर.
कोण आहे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. उठा आता उठा लवकर उठा. उठतोय. रात्री खूप वेळ कुणीतरी जाग होतं फोन जवळ. हो काम होतं. काम होतं. सर की चहा आणलाय मस्त गरमागरम. वा दे. आलं ठेचून चहा केलाय एकदम. मी ठेचलंय बघा आलं. वा तुला तर माहितीये मम्मीला ठेचायला लई आवडते. हो बघतो ना ते. थांब थांब दे इकडे दे. असा प्यायचा चहा अगं एकदम काय हे असा? एकदम मर्द माणसासारखा चहा प्यायचा. थांब जरा. अगं हा घे 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 घे. आता मस्त आवाज आला पाहिजे. मर्द माणसासारखा चहा प्यायचा. पी. काय फुसका आवाज आहे रे तुझा? जरा मोठ्याने गाड की छोट्या बाईसारखा. अच्छा हा, छोट्या आता बाई. शेजारच्यांनाच ऐकू जाईल बघ. काय लागतो रे आलं ठेचलेला चहा. बिस्किट खाणार का तू? खूप नाटक करायला लागलास बर का तू. अगं ब्रश नाही केलाय अजून. ब्रश नाही केला अजून. बापरे. तुला माहितीये का वाघ असतो ना वाघ ती दातांना ब्रश करत नाही. डायरेक्ट खायला लागतो तो. चल उठ 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 उठ. दंड बैठका घाल चल. काय दंड बैठका घाल चल उठ. दंड बैठका? हा दंड मी? बैठका घाल. हा म्हणजे काय आत्ता? मरतुकडा आलायस तू. मम्मी मरतुकडा नाही फिट आहे मी. फिट लोक मरतात या फिजिक्स साठी. फिटस तू. काय फिटे बघ स्वतःकडं जरा आरशात जाऊन बघ. तुला माहितीये बाई किती सूर्यनमस्कार घालायचे? किती? 108. 108? आणि रतीब काय होता व्हायचा माहितीये का? एवढाले असे ड्रायफ्रूट एवढा ग्लास भरून दूध आणि त्याच्यामध्ये 4 फोडलेली अंडी असे गटा गटा प्यायचे आणि सलग 108 सूर्यनमस्कार मारायचे बाई. तू जेवढं फोर्सफुली भरवतेस ना मला रोज याच्यापेक्षा डबल जातं पोटात माझ्या न्यूट्रिशन. न्यूट्रिशन तू आज दंड बैठक का तर बघू तुझं किती. चल ना सांग ना मला किती घालायचे बोल. चल, आकडा मोजते मी. 1 हा 10 जरी घातले तरी खूप आहे. फॉर्म बघा. हा, हा, म्हणजे मग काय? कळेल तुला किती फिट हा, आहे. बघू बघू. 1 आहे ना. काय 1 2 3 हा 4 5 आता बस बिस्किट दे मला. उशीर झालाय हॉस्पिटलला जायचंय. 1 थांब 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 ते दे दे दे. हे बाई बिल आहेत ना. हे बाई बिल आहे आणि हे चेकबुक. हा या बिलांची जेवढी किंमत आहे ना तेवढी या चेकबुक वर लिहिलेली आहे. सही कर बरं. म्हणजे काय ती बिल भागवायला मी रिकामी. तुझे पैसे आहेत बाबा बरोबर ठिकाणी लागले पाहिजेत. ए मम्मी मलाही तुझं अजिबात आवडत नाही. हे काय माझे पैसे तुझे पैसे आपल्यात असं काही आहे का? मी तुला 1000दा सांगितलंय बाबांनी माझ्या नावावर जे काही ठेवलंय ते तुझं पण आहे. तुझ्या बाबांनी विश्वासावर ठेवलेत माझ्याकडे पैसे. हे तुझे पैसे ते तुझ्या संसाराला लागले पाहिजेत बाबा. आपण फक्त रखवालदारी करण्याचं काम करणार. कळलं का तुला? आणि तसाही तू अख्खाच्या अख्खा माझाच आहेस की. मला कधी गरज लागली तर देणार नाही का पैसे? आता आहे का? अरे आत्ता काढून देईन बोल फक्त. अच्छा मग चांगला दानशूर आहेस की मग. हा? अरे हाय काय नाही काय? पैलवान कधी होणार ते सांग मला. चल बैठका मार. बैठका मार. अगं बैठका नको ग. बैठका बरं मार. आता आल्यावर मला उशीर होतोय. बैठका मार तर. शेवटच्या 5 हा? 5. फक्त तू म्हणतेस म्हणून. हा आज 10 उद्या 15. वाघ कधी ब्रश करत नाही लक्षात ठेव. वाघ आहे मी वाघ. वाघ म्हणजे काय? छोटा वाघ आहे तू. बड्या व्हायचा छोटा वाघ. काय हंड्राटेस का? आता काय झालं सकाळी सकाळी? काय झालं म्हणजे हे बघ काय काय आहे? कोण आहे? दिसतोय मला फोन येते. कपाटात ठेवायची वस्तू आहे काही? मी ठेवला? मग कोण ठेवला?
माऊचा फोन आहे, माऊनी ठेवला असेल. मावना नाही, तूच ठेवला असेल. तुला तशी सवय आहे. कुठली वस्तू दिली नाही एका ठिकाणी कधी ठेवत नाही. इकडली इकडे कंटिन्यू तुझं चालू असतं. काही झालं तर माझ्यावरच नाव घ्या. हा, एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. परवा तुला पाकिट दिलं, कुठे ठेवलं पाकिट तू? फ्रीज मध्ये. ते चुकून ठेवलं. ते चुकून ठेवलं. एक गोष्ट जागेवर ठेवत नाही, लक्षात ठेव. काही झालं की माझ्यावरच नाव घ्यायचं ठरलंय का आपलं? बाबा बाबा माझा फोन तुमच्याकडे आहे ना, मी शोधत होते. ये ना, हिने ठेव. ठीक आहे. बघा अगं बस, काम कर. माऊ हा उरक लवकर, जायचं आपल्याला लवकर. उरक. नाही बाबा, आज तुम्ही वा पुढे, मी विनी सोबत येणार आहे. तुझ्या शब्दा बरोबर. हसू नको. वेडीस का? अगं प्रेमात पडलेल्या माणसाने ना जीवापेक्षा मोबाईल जास्ती जपायचा असतो. अगं पण मला खरंच नाही कळलं मी फोन तिकडे कधी आणि कसा ठेवला. ते पण तुझं सुरू झालं ना, बस. माहिती नाही. माहित नाही काय? मला विचार ना. काल मी त्याच्याकडून जेव्हा पर्स घेतली ना, तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसलं ग, त्याची नजर ना तुला शोधत होती. माझ्या आयुष्यात का नाही असं कोणी? असो, तुझं सुरू झालं ना, बस. नाही ग, मला नाही वाटत असं. म्हणजे मला कितीही वाटत असलं तरी त्यांच्याकडून ती फक्त एक फॉर्मॅलिटी होती असं मला वाटतं. म्हणजे मला घरी सोडायला येणं किंवा माझी पर्स आणून देणं. कुठलाही चांगला माणूस असंच करेल ना. इथेच तर चुकतेस ना तू. शॉर्टेज ऑफ इच्छाशक्ती. अगं म्हणजे आपल्याला आवडणारा मुलगा आपल्याशी कसा वागणार हे आपल्या विल पॉवरवर ठरतं. अरे महान व्यक्ती सांगूनच गेली की तुमची इच्छा जोरात ओरडा, म्हणजे पूर्ण युनिव्हर्स ऐकतो आणि ते पूर्ण होते. नाही ते सगळं ठीक आहे, पण मी नाही ओरडणार आहे आता इथे काही. तसं नाही सांगत आहे ग मी. म्हणजे स्वतःशी बोल, स्वतःला सांग की मला सांग, त्याने तुला कॉफीसाठी विचारलं म्हणजे असा तुला अंदाज येतोय? मग मी सांगतो, त्याने जर तुला कॉफीसाठी बोलवलं तर समजून जा तुमच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. काही आहे तुझं. अरे महान व्यक्तीने सांगितलंय, मच मोर हॅपन्स ऑन कॉफी. कोणी म्हटलंय ग? कोण आहेत हे लोक? मला ऐकायचंच आहे. कोणी म्हटलंय? तुझा विश्वास नाहीये का? आपण मॅजिक कार्ड्स बघूया. थांब बघूया ना, तुमच्या लव्ह स्टोरी मधला महत्वाचा फॅक्टर कोणता ठरतो. बघितलंस? आता तो तुला कॉफीसाठी कधी विचारतोय ना, हे बघ. आता पुढे काय होईल ते मी सांगते. तू हॉस्पिटलमध्ये शिरशील, मग तुला सौरभ दिसेल. त्याचा तुझ्याकडे डबल लुक आहे. तो तुला स्माइल देईल. तो तुझ्याकडे चालत येईल. हाय. हाय. कस्तुरी, तुला काहीतरी सांगायचं होतं.